प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात माहूर नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी विद्या पंडित कदम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश BU चौधरी यांनी 16 जुलै रोजी हा आदेश दिला. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2026 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा तब्बल 2,07,01,724 रुपये निधी लाभार्थ्यांच्या खात्यात न जाता इतरत्र वळविण्यात आल्याचा आरोप आहे. अर्जदाराच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की संबंधित निधी शासनाच्या निर्देशानुसार अकोला येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थाकडे वर्ग करण्यात आला असून त्यातून कोणताही वैयक्तिक लाभ घेतलेला नाही. तसेच या संदर्भात इतर अनेक नगर परिषदांशी संबंधित प्रकरणेही न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. मात्र सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची होती. अनेक लाभार्थी 2016 पासून घरकुलाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून या प्रकरणामुळे माहूरमध्ये आंदोलन, बंद आणि उपोषणही झाले आहे. त्यामुळे सखोल तपासासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात सखोल तपास आवश्यक असल्याचे नमूद केले. अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपासात अडथळे निर्माण होऊ शकतात असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने विद्या कदम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.